हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवणार आहे. तर आम्ही याला धपाटे म्हणतो. तुमच्या इकडं काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर बनवूया. तर इथं मी तवा गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यानंतर 8-10 मिरच्या आणि लसूण टाकला. ते चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण टाकून घेतलेत आणि जिरे लास्टला टाकले कारण करपून जातात म्हणून. ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थंड झाल्यानंतर काढून घेतलं आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि ते मिक्सरला असं जाडसर असं बारीक करून घेतलं. तुम्ही बघू शकता असं जास्त बारीक पण नाही करायचं, असं जाडभरडच राहिलं पाहिजे. आता इथं मी पीठ घेतलं होतं ज्वारीचं. तर हे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच वाटीनं 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं होतं. आता त्यामध्ये परत एकदा वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि 1 चमचा जिरे नाही, तीळ टाकून घेतलेत आणि अर्धा चमचा ओवा. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि हे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं ते वाटण टाकून घेतले आणि इथं मिक्सरच्या भांड्याला पण थोडासा मसाला राहिला होता म्हणून पाणी टाकून त्याच्यात ओतून घेतलंय आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आता. आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा. जास्त पण घट्ट नाही बनवायचा कारण परत हातानं थापायचं आहे. हातानं थापता यावं असा इतपतच घट्ट बनवायचा. आणि बघू शकता आता इथं थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे मी. तर आता इथं आपला घट्ट असा गोळा बनवून झालेला आहे. बघू शकता अति घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर इथं धपाटे बनवायचे आहे म्हणल्यानंतर दही तर पाहिजेच. तर दही असं नुसतं चांगलं लागत नाही खायला. तर मी दह्याला थोडासा तडका देणार आहे. तर त्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेतली आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि बघू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि इथं आता त्याच्यावरती तडका द्यायचा आहे आपल्याला. तर इथं मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. तडका एकदम असा खरपूस भाजून घ्यायचा. बघू शकता आता खरपूस भाजून झालेला आहे आणि असा तो दह्यावर डायरेक्ट ओतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं परत त्याला चांगलं. तर इथं आता आपला असा तडका बनून तयार झालेला आहे. तुम्ही हा तडका इडली, डोसा आणि ढोकळ्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. बघू शकता आता. तर इथं आता बनवायला घेतलेत धपाटे. त्यासाठी मी हा कॉटनचा नवीन रुमाल कापून घेतलेला आहे. तर हा मी कंटिन्यू धपाट्यासाठीच ठेवलेला आहे स्पेशल. तर इथं तो 1 गोळा चपातीला जेवढा लागतो तेवढा मी 1 गोळा असा तोडून घेतला आहे हातामध्ये. त्याला थोडा दोन्ही हातानं थापून घेतला आहे आणि कपड्याला पण पाणी लावून घेतले आणि त्या गोळ्याला खालच्या साईडनं तीळ लावून घ्यायचं आणि असं बघा आता बोटानं थापायला लागते. तर बघू शकता असं बोटानं थापायचं. थोडं हातात चिटकायला लागलं तर पाणी लावून घ्यायचं थापताना. तर अशा पद्धतीनं आमची आई धपाटे बनवते. तर हे मला आईनं शिकवलेले आहेत. खाताना खूप छान लागतात पण बनवताना थोडं कष्ट लागते धपाटे बनवायचं म्हणलं की. बघू शकता. आणि थापून झालं की वरतून थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. नंतर एक थोडासा तेलाचा हात पण लावून घ्यायचा कारण तव्यात टाकलं तर ते चिटकायला नाही पाहिजे आणि पाणी पण लावायचं. थोडं पाणी आणि तेल लावलं की तव्याला चिटकत नाहीत आणि असे 5-6 छिद्र पाडून घ्यायचे आणि डायरेक्ट कापड उचलायचं आणि तव्यामध्ये टाकायचं. बघू शकता आता पाणी तेल लावल्यामुळं ते धपाटं त्या तव्याला चिटकून बसले, कपड्याला चिटकलं नाही. आता त्याच्यावरती परत तेल लावून घ्यायचं. परत त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. आता हे प्रोसेसर आमची आई असंच करते म्हणून मी करते. पाणी का लावायचं मला माहीत नाही इथं. तर बघू शकता आता आपलं धपाटं खालच्या साईडनं तर चांगलं भाजलं. चिटकलं पण नाही. मी याच्या अगोदर 1 बनवून घेतलं होतं चिटकते का बघायसाठी. तर चिटकलं नव्हतं. त्यानंतर हे दुसरं धपाटं मी बनवलं आहे. तर खरपूस असं धपाटं भाजून घ्यायचं. तर इथं मी आता 2 ते 3 धपाटे बनवून घेते. बघू शकता. तर मी इथं 2 ते 3 धपाटे बनवून घेतले. त्यासोबत लोणचं पण घेतलं खायला आणि दह्याची चटणी केलेली. पिल्लूला आमच्या खूप घाई झालती आणि यांना पण नाश्ता द्यायचा होता. तर पटकन दे म्हणून मागं लागली होती. तिला पण खूप आवडतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्ही पण या धपाटे खायला. तर भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.